ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज कडाक्याच्या थंडीत आम्ही निघालेलो आहोत सकाळी सकाळी सायकलिंगला। सकाळचे 7 वाजलेले आहेत। माझं नाव आहे अभिजित, माझ्यासोबत आहे राज आणि आज आपल्यासोबत आहे कुणालसुद्धा। मी कुणाल ठाकूर। मी बऱ्यापैकी खूप वर्षांपासून सायकलिंग करत आलो आहे। मध्ये एक खंड पडला आणि आता पुन्हा एक ग्रुप मिळाला आणि वी हॅव स्टार्टेड टू राईड अगेन। आणि गौरव आमच्यासाठी एक कॅप्टन आहेत। आम्ही बिगिनर आहेत आणि हे कॅप्टन आमच्यासाठी। सो आज आम्ही पुण्याची लोकल सिटी टूर करतो आहे। त्यामध्ये हेरिटेज साईट आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करेल आणि लेट्स सी। क्विक एक टेम्परेचर चेक घेऊया। आता टेम्परेचर आहे 12 डिग्रीज आणि 7 वाजलेले आहेत। सो आम्ही निघणार आहोत आता। बघूया आपली राईड पुढे कशी होती। आता आम्ही घेतलेला आहे युनिव्हर्सिटी रोड आणि युनिव्हर्सिटी रोडनी आता आम्ही सिटीमध्ये जायचा प्रयत्न करणार आहे। इंटरेस्टिंग थिंग अशी की जो न्यूली इनॉग्रेटेड फ्लायओव्हर आहे युनिव्हर्सिटीचा तो आपण बघायचा प्रयत्न करूया। ही मेट्रोची लाईन आहे, बहुतेक लाईन 3, त्याच्यावरून हिंजवडी ते शिवाजीनगर किंवा शिवाजीनगर ते हिंजवडी ही मेट्रो धावणार आहे। सो इथे एक अजून एक स्ट्रेच बनतोय, तो बहुतेक बाणेरवरून या ब्रिजला जॉईन होणार आहे। सो बाणेर आणि औंध दोन्हीचं ट्रॅफिक इथे मर्ज होईल। आता आपण मॉडेल कॉलनीमध्ये आलेलो आहोत आणि मॉडेल कॉलनीमधून आपण आता FC रोडला जाणार आहोत। चित्तरंजन वाटिका म्हणून एक खूप आधीपासूनचं गार्डन इथे आहे। आत्ता आपण मागे जे विविध इन्स्ट्रुमेंट्स पाहिले तर बेसिकली पुण्याला ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट त्याबरोबरच सांस्कृतिक राजधानी पण म्हणतात। तर त्याचाच एक सिम्बॉल म्हणून इथे मॉडेल कॉलनीमध्ये जो सर्कल पाहिला तिथे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स पैकी तबला, वीणा, शनई आणि आय थिंक ज्यावेळी ती सुरुवात झाली होती तिथे त्याच सिम्बॉलिक इथून आवाज येत होते म्हणजे प्रत्येक वाद्यांची। तर हे एक अजून एक वैशिष्ट्य म्हणता येईल। आता आपण पुण्याच्या जंगली महाराज रोडवर पोचलेलो आहोत, जो खूप आयकॉनिक आहे आणि फेमस आहे त्याच्या अनमॅचेबल रोड क्वालिटीसाठी, जो आत्तापर्यंतही इंटॅक्ट आहे। छत्रपती संभाजी राजे उद्यान जे आहे त्याचा एंट्रन्स इथून आहे आणि हा फूट ओव्हरब्रिज सुद्धा केलेला आहे। रस्त्याच्या पलीकडून जर यायचं झालं तर ह्या ब्रिजचा वापर करून येऊ शकता। ह्या मेट्रो स्टेशनच्या खूप जवळनं जात आहोत आपण आत्ता। ॲक्च्युली हे मेट्रो स्टेशन जे आहे ते पगडी शेपचं जे आर्किटेक्चर आहे पुणेरी पगडी ते हे मेट्रो स्टेशन बनवण्यात आलेलं आहे। आपण बघूया ह्याचा लांबून आपल्याला छान व्ह्यू मिळतोय का।
इथे एक रिसायकलिंग पॉईंट आहे, त्याच्याविषयी थोडे एन्व्हायरमेंटल जे डिटेल्स आहे ते कुणाल सांगणार आहे. वेल, हा रिसायकलिंग पॉईंट बेसिकली जे आपल्या शहरामध्ये कचरा वेचण्याचं काम करतात ते हा पॉईंट रन करतात. सो इथे मेजरली जो आपला सुका कचरा म्हणजे ड्राय वेस्ट असतो त्याला ते फर्दर बायफर्केट करून त्याच्यातून जो व्हॅल्युएबल रिसायकलेबल वेस्ट आहे त्याला ते वेगळं करतात आणि मग ते पुढे फर्दर प्रोसेसिंगसाठी त्यांच्या चॅनलमार्फत त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यासोबतच इथे एक युनिक आर्किटेक्चरचा असा तानपुरा शेप ब्रिज झालेला आहे आणि जस्ट आत्ताच मला असं वाटतं काही महिन्यापूर्वीच त्याचं इनॉग्युरेशन झालेलं आहे. सो त्याच्या लाईक आय सेड युनिक अशा शेप आणि आर्किटेक्चरमुळे तो एक आयकॉनिक लँडमार्क बनलेला आहे. सो मागे आपण बघू शकता हे पुणे महानगरपालिकेचं लँडमार्क मेट्रो स्टेशन आहे आणि हे मेट्रो स्टेशन जे आहे ते नक्कीच पुण्याचं कल्चर आणि पुण्याची आर्किटेक्चर स्टाईल आणि डिझाईन हे रिप्रेझेंट करतं. आता आपण पुण्याचं ग्रामदैवत ज्याला म्हणतात तो कसबा गणपती त्याच्या इथे पोचलेलो आहोत. पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीच्या आपण इथं आलो आहोत. मागे जसं आपण पुणे महानगरपालिकेच्या मेट्रो स्टेशनच्या आर्किटेक्चर स्टाईल बघितली ती सिमिलर स्टाईल जी आहे ती तुम्हाला इथे सापडेल. त्याच्यावरूनच आय एम प्रिटी शुअर की त्यांनी पुण्याचं कल्चर आणि ती जी स्टाईल जी आहे ती रिप्रेझेंट करायला पुणे महानगरपालिकेचं मेट्रो स्टेशन त्या डिझाईनमध्ये बनवलेलं आहे. आता जस्ट कसबा गणपतीचं दर्शन घेऊन त्याच्या पुढेच थोडं कमानीच्या इथे पुणेकरांना माहितीच असेल श्रीपाद इडली सेंटर म्हणून आहे, तिथे आता आम्ही इडली आणि मेदूवडा खायला थांबलेलो आहे. कुणालने काय घेतलंय? डोसा डोसा. राबी, तू आता इडली खातोस श्रीपाद इडलीची, तर तुला ती कशी वाटते? की काही वेगळं युनिकनेस वाटते? कारण की आपण लास्ट टाइम मालवणी टिफिन्समध्ये काढलं, नो कम्पॅरिझन, बट जस्ट की एक टेस्ट म्हणून त्यात आणि आता तुला काही वेगळा डिफरन्स आणला? आय थिंक मेजर डिफरन्स मला असं जाणवलं की खूप सॉफ्ट वाटली. म्हणजे ते म्हणतात ना की जिभेवर ठेवल्यानंतर जी विरघळणारी इडली असते तसा मला याला फील आला. तो चालवता बरंच लांबपर्यंत आलो आहे आपण. ॲक्च्युली सायकलिंगविषयी एक गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण एकटे सायकलिंग करतो त्यावेळेला 10 to 12 किलोमीटर डिस्टन्ससुद्धा आपल्याला थोडं जाणवतं आणि जेव्हा ग्रुप राईड्स असतात जसं की आता मी कुणाल आणि राजसोबत आलो आहे अशा वेळेला मला ऑल द वे मी औंधपासून इथे शनिवारवाड्यापर्यंत आलो आहे. थोडे ब्रेक घेतलेत पण तरीसुद्धा मला एवढं डिस्टन्स काही जाणवलं नाही की एवढ्या लांब आलो आहे आम्ही किंवा एवढ्या पुढे आलो आहे म्हणून. तर आत्ता आम्ही पुण्यातल्या फेमस मंडई चौकात आलो आहे आणि आज जर मागे पाहिलं तर ही पुण्याची मंडई आहे, ब्रिटिशकालीन वास्तू आहे आणि ही पण उत्तम एक वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. जर टिपिकल युरोपियन कल्चर स्ट्रक्चरमधलं एक ती वास्तू आहे ती पण खूप फेमस आहे. आणि इथे दर रविवारी एक भाजी मंडई असतो, रोज असतो पण रविवारी मोठा भाजी मंडई असतो, फार पूर्वीच्या काळापासून चालू आलेला तर आहे. आणि याच्या पुढेच जर तुम्ही गेला तर आप्पाबळवंत चौक आहे फेमस, याला ABC चौक पण म्हणतात. आणि त्याचा थोडक्यात इतिहास असा आहे की आप्पा बळवंत मेहेंदळे हे पेशवांच्या मध्ये सेनापती होते आणि त्यांनी उत्तरेच्या मोहिमेत खूप असं चांगलं शौर्य वगैरे गाजवलं होतं. सो त्यांच्या त्या शौर्याचं प्रतीक म्हणून त्या चौकाला आप्पा बळवंत चौक असं म्हणतात.
आणि तिसरी अशी गोष्ट आहे की साधारण 1950च्या साली एका कोणत्याही गृहस्थ, त्यांचं नाव आठवत नाही आहे, त्यांनी पहिलं पुण्यातलं पुस्तकांचं दुकान तिथे सुरू केलं होतं. सो 1950 नंतर ते जवळपास पुस्तकांचे बाजारपेठ म्हणून आप्पाबळवंत चौक फेमस आहे आज तागात. सो पुण्यातले सर्वच किंवा पुण्याबाहेर जे पण लोक येतात तर आप्पाबळवंत चौकात पुस्तकं घेणं आणि किंवा स्टेशनरी वगैरे खरेदी करणं ते त्यासाठी ते खूपच फेमस आहे. सो आता आम्ही थोडा एक चेंज ऑफ प्लॅन केलेला आहे. कुणालने मेट्रोनी प्रवास केलेला आहे, राजनी पण केलेला आहे, पण मी मेट्रोनी प्रवास नाही केलेला आहे. त्याच्यामुळे आता आम्ही इथून ते शिवाजीनगरपर्यंत मेट्रोनी जायचा प्रयत्न करतो. एक इंटरेस्टिंग थिंग अशी की आम्ही सायकल घेऊन जाणार आहोत. सो हे सुद्धा बघण्यासारखं आहे की सायकल घेऊन तुम्ही कसं जाऊ शकता, कसा एक्सपिरियन्स असतो, ॲक्सेसिबिलिटी कशी आहे आणि किती सिमलेस एक्सपिरियन्स आहे हे आपण चेक करूया. मेट्रो स्टेशनपर्यंत खाली सायकल न्यायला लिफ्टचा वापर करायला लागतो. स्टेअर केस जी आहे ती एकदम सायकल फ्रेंडली डिझाईन केलेली आहे, जिथून तुम्ही सायकल आतमध्ये डायरेक्ट घेऊन येऊ शकता. आणि आता आम्ही लिफ्टसाठी थांबलेलो आहोत, बघूया लिफ्ट आल्यानंतर. तिन्ही सायकल जातात का तेही एक आम्हाला पाहायचं आहे. जातील जातील. दोनच सायकल्स इथे बसलेल्या आहेत, बट गुड. आय मीन 2 सायकल्स बसत आहेत. सो आता मी बाहेर थांबणार आहे आणि कुणालला आणि राजला खाली गेल्यावर भेटणार आहे. बाय, सी यू. तर जस्ट आम्ही शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या इथे बाहेर पोहोचलेलो आहोत. स्टोअरमधलं आहे ना, इथे सुद्धा बघू शकता सायकलिंग आणि व्हीलचेअर ॲक्सेसिबल असा ट्रॅक बनवण्यात आलेला आहे, जिथून इझिली आपण आतमध्ये आणि बाहेर जाऊ शकतो. सो आता शिवाजीनगरला उतरल्यानंतर आम्ही परत एक चेंज ऑफ प्लॅन केलेला आहे, कारण कुणालने संतोष बेकरीचा पॅटीस नाही ट्राय केला आहे. सो आपण आता इथून जवळच जंगली महाराज रोडला किंवा गोले रोडला परत संतोष बेकरीच्या इथे जाणार आहोत आणि संतोष बेकरीच्या इथे थोडा पॅटीस खायचा ब्रेक घेणार आहोत. चला आता पहिल्यांदाच संतोष बेकरीचा पॅटीस ट्राय करणार आहे. रिॲक्शन बघूयात. चांगला आहे. त्याच्यामधला म्हणजे हा पहिला पॅटीस खाल्ला आहे मी, जो आतमधली जी फिलिंग होती गरम आहे आणि जे हे जे काय म्हणणार आपण, हां वरचा कवर आहे, ही खूप क्रिस्पी आणि सुंदर आहे चवीला, छान. खात नाही मी, पण मला आवडलं. आणि खोबरा केक ट्राय करायचा, तो ट्राय करून बघ. दोन्ही प्रॉडक्ट माझ्या लीगच्या बाहेरचे आहेत, छान आहे. आणि राजने ऑलरेडी खाल्लेला आहे बऱ्याचदा. ऑलरेडी ऑल टाईम फेवरेट आहे संतोष बेकरी. गरम गरम पॅटीस खायची मजा खूप वेगळी आहे. फक्त एक गोष्ट मी नोटीस केली की थोडा साईजमध्ये तो थोडासा छोटा झालेला आहे, थोडासा. बाकी टेस्ट क्वालिटी आय थिंक सेम आहे. तो दोन्ही प्रोडक्ट तुझं ब्रँड आणि खूप मस्त. आता संतोष बेकरीमध्ये मस्त पॅटीस आणि खोबऱ्याचा केक खाल्ल्यानंतर आम्ही निघालेलो आहे गुडलकच्या साईडनी, कारण चहाची तल्लफ तर येतेच आणि कटिंग चहा घेतल्याशिवाय राईडसुद्धा पूर्ण होत नाही. मला माहीत नाही कुणालनी याआधी गुडलकचा चहा ट्राय केला की नाही. कुणाल गुडलकचा चहा ट्राय केलाय? केलाय?
युनिव्हर्सिटी चौकातलं जे मेट्रो स्टेशन आहे त्याचं आपण काम पाहू शकतो आता. बऱ्यापैकी होत आलेलं आहे असं वाटतंय. बट ओव्हरऑलच या चौकाचं मॅसिव्ह ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे. राजची आणि माझी ॲक्च्युली इलेक्ट्रिक MTB आहे, पण कुणालची जी आहे ती हार्डकोर सायकल आहे, त्याला पेडल असिस्ट किंवा काही नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी मध्ये रिलीफ घेता येत होता. पण आय एम शुअर की कुणालला ही खूप रिगरस राईड झालेली असणार आहे. आता आम्ही अभिमानश्री सोसायटी म्हणून एक आहे त्या रस्त्यावरून चाललेलो आहोत. खूप सुंदर रस्ता आहे हा, त्यामुळे इथेही सायकल चालवायला खूप मजा येते. आता इथून आम्ही बाणेर आणि बाणेरवरून डायरेक्ट टाऊनमध्ये जाणार आहे. सो राईड संपवण्यासाठी आम्ही जनरल एक रिच्युअल केलेलं आहे की नारळ पाणी प्यायचं. आपली जी राईडची समरी जी आहे, राईडचा एक्सपिरियन्स जो आहे तो क्विकली शेअर करायचा आणि त्याच्यानंतर आपण ही राईड संपवायची. आता आम्ही पोचलेलो आहोत आमच्या शहाळ्याच्या दुकानाच्या इथं, जिथे आम्ही जनरली आमच्या राईड्स संपवतो. आणि हाच तो आहे मित्र ज्याने मला गोड शहाळं आणि कमी गोड शहाळं याचा फरक आणि फायदे काय आहेत हे समजून सांगितलेले. जसं आम्ही सुरुवातीला सांगितलेलं, कुणाल पहिल्यांदाच जॉईन झालेला आमच्यासोबत. सो पहिल्यांदा आपण कुणालकडून त्याचा एक्सपिरियन्स ऐकून घेऊया. कुणाल, 2 शब्द. येस, वेल, राईड खूप अमेझिंग होती. माझ्यासाठी युनिक टेकअवे, मी पहिल्यांदा पब त्या बेकरीतला ट्राय केला आणि मला तो खूप आवडला. सो मी तरी त्याबद्दलच बोलेल आजच्या कन्क्लुजन स्टेटमेंटमध्ये. माझ्यासाठी ती हायलाईट होती मेट्रो राईड, कारण मी पुणे मेट्रोमध्ये गेलो नव्हतो, बसलो नव्हतो आणि मेट्रोमध्ये आणि तीही फर्स्ट टाईम सायकल घेऊन जाणं खूप मजेशीर अनुभव होता. ओव्हरऑल सीमलेस जे आहे त्यांनी मेट्रो इंटिग्रेशन केलेलं आहे सायकलसोबत. सेकंड राईड होती. फर्स्ट राईडमध्ये पाहिलं असेल जवळपास 20 किलोमीटरचं डिस्टन्स केलं होतं. आत्ता जवळपास साधारण 28 ते 30 किलोमीटर झालं. आणि हा एक युनिक एक्सपिरियन्स होता की, कारण असं आहे की पुण्यात जवळपास मागचे 30 वर्ष राहिल्यामुळे पण प्रवासाचा असा चालत किंवा बसने किंवा रिक्षाने असंच केला होता. पण ह्यावेळी युनिकनेस असा होता की सायकल थ्रू केला होता आणि बरेचसे जे स्पॉट आपण चालत कवर केलं होतं त्याचं सायकलनी बघणं हा वेगळाच एक्सपिरियन्स होता. एक छानपैकी पॅकेज होतं ज्यात हेरिटेज वॉक काइंड ऑफ स्टफ आणि रिसेंटली लेटेस्ट डेव्हलपमेंट लाईक मेट्रो स्टेशन अँड ऑल. राईड मस्त होते आणि खरंच एन्जॉय केली खूप. सो होपफुली नेक्स्ट टाईम आम्ही दुसरी चांगली स्पॉट दाखवू तुम्हाला अशाच कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी. मीठा पाणी और बताओ ना, नारियल के बारे में बताओ. यहाँ पे ध्यान मत दो. मीठा नारियल और अपना कम मीठा में क्या फ़र्क होता है और कौन सा पीना चाहिए? ये नारियल ये मीठा है क्या? हाँ, इसमें मीठा रहेगा. और ये भी मीठा रहेगा. कौन ये सा? मीठा नहीं रहेगा. क्यों ऐसा क्यों? मलाई जिसमें रहता है ना वो पानी मीठा रहेगा. तो वो अभी मान लीजिए मुझे अगर आइडेंटिफाई करना है, पहचानना है, तो मैं कैसे पहचानूंगा? हमें चमड़ी से ही पता चलता है. उसकी मोटा चमड़ी- पतला है. इसका अच्छा. चमड़ी थोड़ा हार्ड है. हार्ड है. इसका चमड़ी नरम है. अच्छा, इसको थोड़ा काटना ज़्यादा पड़ता है. ओके 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 ओके. और पानी मीठा मतलब इसका ये वही जिसमें पतला मलाई रहेगा ना वो पानी मीठा रहेगा. और मीठा पानी ज़्यादा उतना फायदेमंद नहीं रहता. अच्छा कावला पानी जितना रहेगा उतना अच्छा रहेगा. अच्छा.